11 तारखेला जे हॉस्टेलमध्ये गाणं वाजवलं गेलं म्हणून एक सोशल मीडियामध्ये व्हिडिओ आला होता. त्या व्हिडिओ अनुषंगाने आम्ही इन्क्वायरीसाठी हॉस्टेलमध्ये गेलो होतो आणि तिकडे गेल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की 2 इसम होते. त्यांनी एक गाणं लावलेलं आहे डान्ससाठी म्हणजे नृत्यासाठी. त्यांचा थीम होता ट्रायबल थीम. त्यामध्ये त्यांनी 3 गाणं लावून एक रिमिक्ससारखं 5 मिनिटाचं गाणं लावलेलं आहे. त्यामध्ये एक आक्षेपार्ह व्हिडिओ आलेला आहे म्हणजे गाणं होतं. मग ते आमच्या चौकशीमध्ये निघालं की 2 इसम होते जे ॲक्च्युअल इन्व्हॉल्ड जे गाणं सिलेक्ट केले आणि त्याच्या स्टेप्स सिलेक्ट केले होते. मग त्यांच्या चौकशीमधून आम्ही त्यांच्या पूर्ण लिरिक्स काढले होते जे जे आक्षेपार्ह आहे आणि त्या लिरिक्समधून आम्ही एक लिरिक्समध्ये असा निदर्शनात आलेला आहे की जे आमच्या PLGAचे कमांडर होते माडवी हिडमा म्हणून किंवा नक्षलवादीच्या लीडर होते. मग त्यांच्या समर्थनानं एक निदर्शनात आलेलं आहे की त्यांनी एक सॉन्ग आणि डान्समध्ये थोडंसं लिरिक्स असं होतं की त्यांना प्रेज करताना आणि गव्हर्नमेंट आणि इंडियाच्या अगेन्स्ट त्यांनी लिरिक्स वापरलेले. मग त्यामध्ये आम्ही पूर्ण लिरिक्स काढले आणि FIRमध्ये क्लिअर मेन्शन केलेलं आहे की युनिटी अँड इंटेग्रिटी ऑफ इंडिया इज इट डेंजर. आणि ऑल्सो आपला सेक्शन BNS 197(1) अँड 353(1) हे दोन्ही वापरून दोघांवर गुन्हा दाखल झालेला आहे. आणि याच्या पुढे पण आम्हाला चौकशी करावं लागते की यांच्या काय बॅकग्राऊंड आहे आणि त्यांचे उद्देश काय होता. हे गाणं लावून हे प्रदर्शन करण्याचा काय उद्देश येतं याचा सखोल चौकशी चालू आहे.